6 षटकांची मॅच आहे. आयकॉनवर कुठलेही नियम व बंधन त्या ठिकाणी नसतील. सलामीची जोडी, आक्रमक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. एका बाजूला सोहन तर दुसऱ्या बाजूला प्रीतम आप्पा. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मागच्या मॅचमध्ये प्रीतम आप्पांनी स्वतःकडे स्ट्राईक त्या ठिकाणी ठेवली होती, मात्र या मॅचमध्ये सोहन इनिंगला सुरुवात करताना पाहायला मिळेल. तर बॉलिंग ट्रॅकवर संघाचा मुख्य गोलंदाज अर्थात स्वप्नील साबळे. मॅच क्रमांक 3 ला या ठिकाणी सुरुवात होते. स्वप्नील साबळे समोर सोहन आहे. पहिल्याच बॉल या ठिकाणी आपण पाहतोय हलक्या हाताने फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक कव्हर मध्ये अडवेल. धावबाची एक मोठी संधी निर्माण केली आहे. पहिल्याच बॉलवर आपण जर पाहिलं प्रीतम आप्पांनी घट्ट सोडलेलं दिसतंय. पहिल्याच बॉलवर मागच्या सामन्यात प्रीतम आप्पा एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात बाद होताना पाहायला मिळतील. अति घाई संकटात जाई. मागच्या सामन्यात ज्या फलंदाजाच्या बॅटमधून 55 धावांची इनिंग आली होती, त्याच फलंदाजाला धाव बादच्या स्वरूपात बाद होऊन डगआउट मध्ये परतावं लागते. पहिल्याच बॉलवर एक मोठ्या विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये होतीये. फलंदाज प्रीतम आप्पा धावबाच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळतील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. शुभम शुभम वायदंडे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. पॉवर प्लेच्या पहिल्याच बॉलवर एक मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये आली आहे. प्रीतम आप्पा मैदानाच्या आतमध्ये थांबले धावबाच्या स्वरूपात. चला ढालेवाडी टीम आपण स्पीडअप करायचं आपणास विनंती या ठिकाणी आम्ही करतोय. याचबरोबर आपण पाहतोय शुभम वायदंडे जसे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. चौकाराने इनिंगचा आगाज केलाय. आगाज तो अच्छा आहे, अंजाम अभी बाकी आहे. चौकार ठोकून इनिंगची सुरुवात केली आहे शुभम वायदंडे. कॅप्टन कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट. पहिल्याच बॉलवर चौकार ठोकून धावफलकाचा श्री गणेश या ठिकाणी केलाय. स्वप्नील स्वप्नील साबळेला आपण पाहताय बॉलिंग बॉलिंग ट्रॅकवर. पॉवर प्लेचं पहिल्या षटक पहिल्याच बॉलवर प्रीतम आप्पा धाबाच्या स्वरूपात बाद झाले. नवीन फलंदाज शुभम वायदंडे पहिल्याच बॉलचा सामना करत असताना एक क्लासिक फटका चौकाराने धावफलकाचा श्री गणेशा. पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने जाऊया. तिसऱ्या तिसऱ्या बॉलसाठी हा गोलंदाज तयार असेल. समोर शुभम वायदंडे पहिल्याच बॉलवर एक चौकार त्या ठिकाणी ठोकलाय. शुभम वायदंडेने आगाज केलाय चौकाराने. स्वप्नील साबळेचा पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. हाही बॉल आपण पाहतोय. स्विच हिटचा फटका घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. बॅटची हलकीशी एज. फलंदाज कॉट बिहाइंडच्या स्वरूपात बाद. शुभम वायदंडे बॅक टू द डगआउट. मोठ्या विकेटचं पतन. कॅप्टन संघाचा नेता सर सेनापती मैदानाच्या आतमध्ये थांबलाय.
नवीन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. ओम ओम हिवरकर. ओम हिवरकर नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. मॅच क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. सेमीफायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हरणाऱ्या संघाकडे एक संधी असेल या स्पर्धेमध्ये. लीग पद्धतीने आजचा संपूर्ण दिवस या ठिकाणी आपण खेळतोय. दोन विजेते संघ एकमेकांच्या विरोधात. ओम हिवरकर पहिलाच बॉल इनसाइड आउटचा फटका लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टिपला जाईल झेल. ओम हिवरकर गोल्डन डकचा शिकार 0 बाद. पहिल्याच विकेट पहिल्याच षटकामध्ये टॉप ऑर्डर त्या ठिकाणी ढासळताना पाहायला मिळतोय सासवड या संघाचा. स्वप्नील साबळे प्रतिस्पर्धी संघाला 101 धक्के देताना पाहायला मिळतील. लागोपाठची दुसरी विकेट. स्वप्नील साबळे ऑन हॅट्रिक. या मागच्या मॅच मध्ये सोहनने हॅट्रिक कंप्लीट केलेली आहे. आजच्या दिवसातील दुसरी तर स्पर्धेची तिसरी हॅट्रिक होईल का? अजून देखील 2 बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. संघाची धावसंख्या स्थिर असेल 4 या आकड्यावर. शेवटचे 2 बॉल पॉवर प्लेचे अजून देखील शिल्लक आहे. नवीन फलंदाज सौरभ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. तर स्वप्नील साबळे ऑन अ हॅट्रिक. स्वप्नील साबळेला आपण पाहताय बॉलिंग ट्रॅकवर. आजच्या दिवसातील दुसरी हॅट्रिक तर स्पर्धेची तिसरी हॅट्रिक कंप्लीट होईल का? सौरभसाठी हा बॉल आपण पाहतोय. जागावरून फटका सजवलाय. आउटफील्ड खराब आहे. त्या ठिकाणी चेंडू एकदम वेगाने मार्गस्थ होतोय फाईन लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक नकुल राठोड शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूचा पाठलाग केला आणि चेंडूला अडवलंय. या दरम्यान 2 धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे 6. पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये विकेटची पडझड या षटकामध्ये पाहायला मिळाली. प्रीतम आप्पा पहिल्याच बॉलवर धावबाद झाले. त्यानंतर शुभम वायदंडे एक चौकार ठोकून बाद झाले. त्यानंतर ओम हिवरकर 0 बाद झाले. आपण पाहतोय पुन्हा एकदा वाईड लाईन हिवरकर उजव्या यष्टीच्या बाहेर टाकलेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्ती या ठिकाणी होतीये. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट. एका षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा फलकावर 3 गडी बाद टीम सासवड. सासवड संघ अडचणीत पाहायला मिळतोय. सुरुवात थोडीशी खराब राहिली आहे. पहिल्याच बॉलवर प्रीतम अप्पा धावबाच्या स्वरूपात बाद झाले. 4ही संघांसाठी आम्ही सूचना या ठिकाणी देतो. यापुढे किती षटकांची मॅच घ्यायची हा निर्णय संयोजकांचा असेल. संयोजक जो निर्णय सांगतील तो निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल. संयोजक जे म्हणतील ते निर्णय अंतिम असेल. तुमचे कुठले आर्ग्युमेंट स्वीकारली जाणार नाहीये. संयोजक जे ठरवतील ते निर्णय असेल. फक्त संयोजकांचा निर्णय यापुढे अंतिम राहील जे आपण नोंद घ्यायची आहे. चला मॅचला या ठिकाणी सुरुवात होती. पॉवर प्लेचं दुसरं षटक. संघाचा आयकॉन राहुल यादव बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल आपण पाहतोय काव कॉर्नर रिजन मध्ये अलॉंग दी कार्पेट बाउंड्री लाईन सीमा रेषा पार. चौकार 4 धावा. पहिल्याच बॉलवर त्या ठिकाणी एक चौकार ठोकलाय. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे 10 धावा धावफलकावर. सोहन अजून देखील मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. सोहनचा फटका थोडासा मिस्टाईम फटका ओव्हर दी कव्हर फटका सजवलाय. चेंडू त्या ठिकाणी एकदम वेगाने मार्गस्थ होतोय. चेंडू होईल फरार. पुन्हा एकदा खणखणीत सनसनीत दणदणीत चौकार. सोहनच्या बॅट मधून लागोपाठचे 2 चौकार. धावफलक आता मात्र पुढे जाताना पाहायला मिळतोय टीम सासवड. धावफलक पुढे 14 ऑन बोर्ड. लागोपाठचे 2 चौकार क्षेत्ररक्षणात बदल करण्यात भाग पाडले सोहनच्या या फटक्याने.
आपण पाहतो यावेळेस बॅटची हलकीशी कडा. यष्ट्यांच्या मागे अप्रतिम प्रयत्न राहुल राठोडचे राहिलेत, मात्र हा चेंडू निर्धाव आहे, डॉट बॉल. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटीने फटका सजवलाय, पुन्हा एकदा फोडलाय पहा. नक्कीच या ठिकाणी आपण पाहताय शुभागमन होते सचिन गायकवाड सरांचं शुभागमन या ठिकाणी होते. साहेबांना तुम्ही आता यापुढे मायक्रोफोनवर ऐकणार आहेत. मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मॅचचा रोमांच वाढवण्यासाठी सचिन गायकवाड सर मायक्रोफोनवर त्या ठिकाणी जोडले जातील. सचिन सर या, आपलं वेलकम आहे या. संघाची धाव संख्या झाली 3/24. 2 ओव्हर पूर्ण. तिसरं शतक घेऊन येत आहे. बघूया आपल्या संघासाठी चेंडू कोणाकडे जातोय. स्पीडअप दालेवाडी टीमला विनंती आहे. चला, अंगाची लाहीलाही होत असताना या ठिकाणी सुंदर असा सामना मैदानावरती स्वप्नीलजी साबळे वैयक्तिक मला वाटतं दुसऱ्या संघासाठी तिसरं शतक घेऊन येत आहेत. पहिल्या शतकात त्यांनी 3 विकेट चटकावलेले आहेत. एक रनआउट आणि 2 विकेट. सुंदर अशी गोलंदाजी आपल्या संघासाठी करताना स्वप्नीलजी साबळे दालेवाडी. प्रेक्षकांना विनंती, कृपया मागे सरून बसायचे. दालेवाडी टीमच्या खेळाडूंना विनंती, आपण मागे राहायचे. सुंदर असा फटका समोरच्या दिशेने मारलेला, थोडासा चेंडू अडकलेल्या अवस्थेत आणि एक धाव पूर्ण. संघाची धाव संख्या झालेली आहे. दुसरी धाव या ठिकाणी काढलेली आहे. धाव संख्या झालेली आहे 26. गोलंदाजी करतोय तो स्वप्नील, त्याला तोंड देतोय तो सौरभ. सुंदर असा फटका समोरच्या दिशेने आणि सुंदर असा चेंडू मारलेला आहे, त्यावरती एक धाव पूर्ण झालेली आहे. हॅलो, सुंदर असा फटका लेगबाच्या दिशेने मारलेला, सुंदर क्षेत्ररक्षण. पुन्हा थ्रो. संघाची धाव संख्या झालेली 28. 3/28. दालेवाडी संघाला विनंती, आपण स्पीडअप धरायचा आहे. टाइम वेळ मोकळा वेस्टेज घालू नका. सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु थोडेसे चकलेले.
2 चेंडू बाकी. तिसरं शतक चालू. सुंदर असा फटका या ठिकाणी मारलेला आहे बघा. 4 धावा जातात काय मला वाटते. सुंदर असे क्षेत्ररक्षण. पुन्हा थ्रो मैदानात. संघाची धावसंख्या झाली 3 बाद 29. तिसरं शतक चालू. मग ध्यान ठेवायला लागते. सुंदर असा फटका. त्याचबरोबर सुंदर क्षेत्ररक्षण. संघाची धावसंख्या झालेली आहे 30. 3 ओव्हर 30. इथून पुढच्या सर्व मॅचेस 5 शतकाच्या होतील. सर्वांनी नोंद घ्यायची. प्रत्येक खेळाडूंनी नोंद घ्यायची. आयकॉनला फक्त या ठिकाणी एकच ओव्हर देण्यात येईल. सर्व खेळाडूंची नोंद घ्यायची. इथून पुढचे सर्व होणारे सामने 5 षटकाचे होतील. आयकॉनला एकच ओव्हर दिली जाईल. फायनल डिसिजन नियोजनात कोणताही बदल होणार नाही याची खेळाडूंनी नोंद घ्यायची. डालेवाडी थोडस उराक्त घ्या. अजून बऱ्याच मॅच बाकी आहेत. आकाश में बादल छाए हुए हैं. बारिश की संभावना है इसलिए जल्दी कीजिए. आइकॉन देख के इधर हंस रहे हैं. बहुत अच्छा लगा हमें. क्या नाम है? राहुल जी. ओके राहुल जी यादव बहुत ही खतरनाक खिलाड़ी है. आयकॉन प्लेयर आहे. मूर्ती लहान पण कीर्तिमान असे राहुलजी यादव आयकॉन. चला 3 शतक पूर्ण. संघाची धावसंख्या झालेली 3 बाद 30. चौथं शतक चालू. सुंदर अशी गोलंदाजी. सुंदर असा फटकान त्यावर सुंदर अशी क्षेत्ररक्षण. राहुलजी यादव यांचं बेहतरीन प्रदर्शन. आयकॉन प्लेयर. सुंदर असा फटका. 1 धाव पूर्ण. संघाची धावसंख्या झालेली 3 बाद 31. 64 चालू. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो राहुल. त्यांना तोंड देतोय तो सौरभ. अतिशय रंगतदार सामना ठिकाणी चालू आहे. सुंदर असा फुलटॉस. सुंदर असा फुलटॉसचा फायदा. आणि मला वाटतंय सीमारेषा पार. 4 धावा. पंचांचा निर्णय. प्रेक्षकाला विनंती थोडस बाजूला सरकायचंय. पंच पंच काय पाहिजे? प्रेक्षकांना विनंती कृपया थोडं माग सरकायचं बरं का.
पिंपरे गावातील जे काय प्रेक्षक असतील त्यांना विनंती आहे, आपण कृपया थोडंसं मागं सहकार्य करायचंय. सामनं सगळं व्यवस्थित या ठिकाणी पार पडतील. कृपा करून 1-2 बॉलचा या ठिकाणी 1-2 रनात सुद्धा विचार होऊ शकतो. आपल्याला सर्वांना विनंती आहे, आमच्या विनंतीला, आयोजकाच्या संयोजका विनंतीला मान द्यायचा आहे. बापूराव गायकवाड धन्यवाद. सुनील आबा आपले मनापासून आभार. थोडंसं सहकार्य करा. यानंतरचे सामने 5 षटकाचे होतील. नो बॉलचा थर्ड अंपायरचा इशारा आहे पंच. प्रेट मला वाटतंय धावसंख्या झालेली 36. फ्री हिटचा फायदा या ठिकाणी मला वाटतं 1 धाव्याने घेतलेला आहे सौरभ यांनी. संघाची धावसंख्या झालेली 3 बाद 37. चौथं शतक चालू. 2 बॉल बाकी चौथ्या षटकातील. 2 बॉल बाकी. सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न, मला वाटतं 1 डाव पूर्ण. संघाची धाव संख्या झालेली 38. थोडीशी इंजुरी आयकॉन प्लेयर राहुल यादव यांना. पाणी, वॉटर प्लीज. पाच दिवस या ठिकाणी सातत्याने मॅचचा आनंद घेताना आपल्या गावचे विठ्ठलकाका थोपटे यांचे मनापासून आभार. मुकेशजी साळुंके, चिडवाय, सोमेश्वर सहकारी साकार कारखाना अतिशय सावलीला बसून मनमुराद आनंद घेताना. कोण येते फ्रंट कॅमेरा समोर दिसताय काका, सरळ बसा. सावधान हो गे, सावधान. धन्यवाद ऐकल्याबद्दल. जास्त झालंय का? नाही तर सावलीला जाऊ द्या थोडस. जास्त इंजुरी असेल तर थोडं सावलीला बसून घ्या. उन्हाचा तडाखा आहे. संघाची धावसंख्या झाली 38. 3 बाद 38. चौथं शतक चालू. लास्ट बॉल चौथ्या शतकातला टाकतोय तो राहुलजी यादव. त्यांना तोंड देतोय तो सौरभ. सुंदर असा चेंडू, त्यावर सुंदर असा फटका. 1 धाव पूर्ण. संघाची धावसंख्या झालेली 3 बाद 39. 4 शतकाचा सामना या ठिकाणी झालेला आहे. 5वं शतक. पुढच्या सामन्यासाठी लेग अंपायरसाठी निवड करण्यात आलेले ते विक्रमजीत चव्हाण. आपल्याला विनंती आहे पुढच्या सामन्यासाठी आपण लेग अंपायरसाठी विनिंगसाठी
पुढच्या विनिंगसाठी आपल्याला लेग अंपायरची भूमिका देण्यात आलेली आहे. आयोजकांचं सांगणे आपण तयारीत राहायचंय. सुधीरजी साबळे संघासाठी 5वं शतक घेऊन येत आहेत. त्यांना तोंड देतोय तो सौरभ. सुंदर असा फटका या ठिकाणी. मला वाटतं एक धाव पूर्ण. संघाची धावसंख्या झालेली 40. शतक 5वं चालू. थोडीशी ढगांची सावली पडल्यामुळे थोडंसं बरं वाटेल. गती वाढवा, स्पीड वाढवा. ओहो, पंचांचा इशारा. वाईड बॉल. अतिरिक्त धाव संख्येची भर. संघाची धाव संख्या झालेली 3 बाद 41. सुंदर असा फटका या ठिकाणी मारलेला आहे. सुंदर असे क्षेत्ररक्षण. सुंदर असा थ्रो. संघाची धावसंख्या झालेली 3 बाद 42. 5वं शतक चालू. 5वं शतक टाकतोय तो सुधीर. त्यांना तोंड दाखतोय तो सौरभ. सुंदर असा फटका मारलेला या ठिकाणी. मला वाटते 4 धावा या ठिकाणी. पंचाकडे सर्वांचं लक्ष आणि पंचाचा निर्णय 4 धावा. मुलांना विनंती उन्हातानात पोरं खेळतात राव. त्यांचा विचार करा. आपण सावलीला बसलाय. आमचा ऐका जरा. आपल्याला विनंती आहे हात जोडून. थोडस बाउंड्री लाईन वर बसला तर बरं होईल. सुंदर असा फटका समोरच्या दिशेने मारलेला आहे. मला वाटतंय सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी झालेलं आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे 3 बाद 47. 5वं शतक चालू. आप्पासाहेब चव्हाण विनंती आपल्याला थोडस माग सारखायचंय. सुंदर असा फटका पुन्हा त्याच दिशेने मारलेला चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण. संघाची धावसंख्या झालेली 48. ओहो, सुंदर असे गोलंदाजी. सुंदर असे क्षेत्ररक्षण. निरागावचे नेते अनिकेतजी शिंदे आपले या मैदानावरती सहर्ष स्वागत. पाच ओव्हरचा सामना ठिकाणी 6वं शतक घेऊन येतात सहदेव राठोड. आपल्या संघासाठी शेवटचं आणि 6वं शतक घेऊन आले सहदेव राठोड. सुंदर असा सामना. सुंदर असा फटका मारलाय समोरच्या दिशेने. मला वाटतंय सुंदर असे क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण. संघाची धावसंख्या झाली 49. सहदेव राठोड संघासाठी 6वं शतक टाकतायत. त्यांना तोंड देत होते सौरभ. सुंदर असा फटका. 1 धाव पूर्ण. सुंदर क्षेत्ररक्षण.
पुन्हा मैदानात बॉल. संघाची धावसंख्या झालेली 50. 3 बाद 50. सुंदर अशी गोलंदाजी. निर्धाव चेंडू या ठिकाणी. सहदेव राठोड अतिशय सुंदर होते या ठिकाणी गोलंदाजी करताना. हा सुंदर असा फटका या ठिकाणी. पंचांचा इशारा. 4 धावा. चेंडू सीमारेषा पायर. संघाची धावसंख्या झालेली 3 बाद. धावसंख्या झालेली 54. सुंदर गोलंदाजी करतायत ते राठोड. सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी. त्याचबरोबर सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण. धावसंख्या झालेली 55. सहाव्या षटकातील लास्ट बॉल. ओ हो. संघाची धावसंख्या झालेली आहे 55. जिंकण्यासाठी सासवड संघाला 56 धावाची गरज आहे. ज्यांनी झालेला आहे. पूर्ण सामना होणार आहेत. विक्रमजीत चव्हाण आपण या ठिकाणी यायचंय. आपल्याला विनंती आहे विक्रमजीत चव्हाण कुडा स्थित ताबडतोब इथे या ठिकाणी यायचंय. ज्यांनी या ठिकाणी साऊंड सिस्टीम दिली ते आपल्या गावचे सरपंच राजेंद्र थोपटे यांचंही मनापासून या ठिकाणी अभिनंदन. चला बोला की. श्री काळ भैरवनाथ चषक 2026 साठी भव्य फुल पिच सामने या ठिकाणी पार पडत असताना या 2000 चषकासाठी 2026 साठी ज्यांनी प्रथम क्रमांकाचे या ठिकाणी बक्षीस दिलेत ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक दिगंबरजी दुर्गाडे यांचंही भैरवनाथ क्रिकेट क्लबच्या वतीनं मनापासून अभिनंदन. त्याचबरोबर दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा पुरंदर तालुका सन्माननीय दादासाहेब गायकवाड 31,000 रुपये यांनी या ठिकाणी पारितोषिक दिल्याबद्दल भैरवनाथ क्रिकेट क्लब पिंपरे खुर्द यांच्या वतीनं त्यांचं मनापासून अभिनंदन. त्याचबरोबर तिथे क्रमांकाचं बक्षीस 21,000चं सोमेश्वर सहकारी साखर कारखाना अधिकारी वर्ग व कर्मचारी वर्ग आपले या ठिकाणी मनापासून हार्दिक असं अभिनंदन. त्याचबरोबर चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस 15,000 रुपये अभयजी शिंदे गुरव
फार्म पिंपरे खुर्द यांचंही मनापासून हार्दिक असं अभिनंदन. या सर्व बक्षीस देणाऱ्यांचं मनापासून अभिनंदन. यूट्यूब सौजन्य कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन पिंपरे खुर्द यांचंही मनापासून धन्यवाद सर्व कॉन्ट्रॅक्टदारांचे. मॅचला सुरुवात करायची. पंचांनी आपापल्या जागेवरती जायचंय. काळ भैरवनाथ चषक सौजन्य राहुल आप्पा थोपटे यांच्या स्मरणार्थ किरण थोपटे यांच्याकडून दिल्याबद्दल त्यांचंही मनापासून भरवनाथ क्रिकेटच्या वतीनं अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी जिवंत त्या संपत थोपटे बागायतदार यांच्याकडून या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी दिल्याबद्दल त्यांचंही या ठिकाणी मनापासून आभार. मॅन ऑफ द सिरीज सायकल सागरजी ननराव दत्ता कुसेकर आपलंही मनापासून या ठिकाणी सायकल दिल्याबद्दल मनापासून भैरवनाथ क्रिकेट क्लबच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनापासून आयोजकांच्या वतीनं संयोजकांच्या वतीनं आपला अक्षय मनापासून आभार आहे. त्याचबरोबर बेस्ट बॉलर बूट ओंकार थोपटे योगेश थोपटे बेस्ट बॅटमॅन बॅट ऑफ गावडे मोर्नर ड्रायव्हिंग स्कूल यांचंही मनापासून आभार. बॉल द्यायचा आहे पडदिशी. पंच सौजन्य सचिन अरविंद थोपटे सोहम एंटरप्राइजेस महेश गायकवाड शिवसमर्थ इंडस्ट्रीज पिंपरे खुर्द. त्याचबरोबर ज्यांनी या उन्हातानात पाण्याचे सौजन्य दिलेत ते आपल्या सर्वांचे लाडके दीपक स्वप्नील बोलवेलचे प्रोप्रायटर दीपकजी थोपटे आपले मनापासून आभार. बॉल सौजन्य दीपक जिजाबा थोपटे पुणे मार्केट यांचंही मनापासून आभार. विशेष सहकार्य हॉटेल ग्रँड शिवम थोपटे कृष्ण हॉटेल कृष्ण दत्तात्रय पवार हॉटेल आदित्य संभाजीराजे थोपटे राजेंद्र थोपटे माजी सरपंच 7,000 रुपये. नामदेव पवार वैद्यकीय अधिकारी 5,000 रुपये. अनिल डोयपडे साहेब 5,000 रुपये. अमोलजी रागपसरे विरोधी प्रश्न 5,000 रुपये. संतोष आबा निगडे माजी सरपंच गुळूंचे यांच्याकडून 5,000 रुपये. मॅच चालू करायची. विलास थोपटे यांच्याकडून 5,000 रुपये. सिद्धी फॉर्म अँड रिसॉर्ट पिंपरे खुर्द भगवान केशव कुशेकर सर यांच्याकडून 3,000 रुपये. डी के टेलर सिद्धनाथ अर्थमोर 2,500 रुपये. श्री सोनू बोरकडे 1,000 रुपये. या सर्वांचं देणगीदारांचं मनापासून भैरवनाथ क्रिकेट क्लब पिंपरे खुर्द यांच्या वतीनं धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. गोलंदाजी करतोय तो आयकॉन मयूरजी मासाळ. या ठिकाणी आपल्या संघासाठी पहिले शतक घेऊन येतोय तो मयूर मासाळ. स्वप्नील मोरे इकडे एक मिनिट. स्वप्नील मोरे सुंदर अशी गोलंदाजी सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी लावलेलं आहे. सासवड संघ विरुद्ध धालेवाडी आयकॉन प्लेयर गोलंदाजी करतोय. सुंदर असा फटका. पंचांचा इशारा 4. बेहुरी क्रिकेट क्लब बेहुडी आणि जय गणेश क्रिकेट क्लब पिंपरे खुर्द यांना विनंती दोन्ही कर्णधारांनी या ठिकाणी आपला टॉस सोडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहायचंय. आपल्याला विनंती आहे.
बर बर काय काय नाव घेतलं लक्षात नाही राहायचं काय काय म्हणू त्यांना खलनायक हूं मैं थँक्यू डीजे आर्यन एक नंबर वाजवतोय विशेष सहकार्य गणेशजी थोपटे स्वप्नीलजी मोरे ब्रह्मराज गायकवाड सोहमजी ननवरे यांचंही या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन जे सहकार्य केलं त्याबद्दल भरवंत क्रिकेट क्लबच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनापासून आभार त्याचबरोबर ट्रॅक्टर संघटना सोमेश्वर सहकार कारखाना यांच्याकडून या ठिकाणी 11,000 रुपयाचं बक्षीस आहे त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक असा हार्दिक अभिनंदन महेशदादा गायकवाड आपण आपले या ठिकाणी अमर गायकवाड कुडा स्थितीने ताबडतोब या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय अमर शेठ गायकवाड आपल्याला विनंती आपण कॉमेंट्री बॉक्स पाशी यायचंय संघाची धावसंख्या जर एक बाद 7 रन शतक पहिलं चालू एक बाद 7 थोडस सावली पडल्यामुळे डागांची खेळायला वातावरणामध्ये बदल सुंदर असा फटका या ठिकाणी एक धाव पूर्ण दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न मला वाटतंय 2 धावा पूर्ण होतात का बघायचंय आणि 2 धावा पूर्ण संघाची धावसंख्या झालेली एक बाद 9 अमरशेठ गायकवाड कुलस्थितीने ताबडतोब या ठिकाणी उपस्थित राहायचंय आपल्याला विनंती आपण कॉमेंट्री बॉक्स पाशी यायचंय अमरशेठ गायकवाड आपल्याला विनंती आपण या ठिकाणी यायचंय आपण ग्राउंड वरती आहात का संघाचं दुसरं शतक घेऊन आलाय तो अविनाशजी कुंभार बिवडी सुंदर असा फटका या ठिकाणी मला वाटते बघायचंय सुंदर असं क्षेत्ररक्षण तेवढ्याच पद्धतीने सुंदर असा थ्रो एक धाव पूर्ण संघाची धावसंख्या झाली एक बाद 10 संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं शतक टाकतोय तो अविनाशजी कुंभार सुंदर असा गोलंदाजी या ठिकाणी प्रदर्शन करतोय तो अविनाशजी कुंभार सुंदर असा या ठिकाणी सामना वजनदार माणसं वर आलोय सुंदर असा फटका पंचाकडे इशारा पंचांचा 6 सुंदर असा फटका या ठिकाणी डोळ्याचा पार न फेडणारा शॉट यांच्या बॅट मधून
सुंदर असं डीजे आर्यन थोपटे आपलं मनापासून आभार. थोडेसे गाण्यात चेंज करावी. दणका लावा किंवा दणका जरा. सुंदर असा या ठिकाणी गोलंदाजी करताना सुंदर असा थ्रो. बिवरी संघाचे कर्णधार यांना विनंती आपण टॉस सोडवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहायचंय. त्याचबरोबर श्री गणेश वॉरियरचे कर्णधार सुंदर असा चला गणेश थोपटे थोपटेवाडी आपल्याला विनंती आपण टॉस सोडवण्याकरता या ठिकाणी यायचे. ताबडतोब यायचे. पटापटा चालत या ठिकाणी यायचे. गणेश थोपटे आपल्याला विनंती आहे. सिक्स आहे का? सिक्स. संघाची धावसंख्या झालेली एक बाद 24. शतक दुसरं चालू. मार्केट जॅम. गणेश थोपटे चला पटापटा पटापट चला. पाय उचलून या जरा. पाय उचलून चला लवकर या. गणेश थोपटे थोपटेवाडी यांच्यात या ठिकाणी दोन्ही संघाचा टॉस सोडून घ्यायचा आहे. कार्य आयोजकांना विनंती आहे. चला फोन बाजूला ठेवा आणि लवकर या पटापटा चला. सुंदर असा फटका. या ठिकाणी एक धाव पूर्ण. संघाची धाव संख्या झालेली एक बाद किती 25. जिंकण्यास किती धावांची गरज आहे? तिसरं शतक चालू. संघासाठी तिसरं घेऊन गोलंदाज शतक घेऊन येते सोहन मेमाने. त्याला तोंड देतो तो राठोड. सुंदर असा फटका. पंचाकडे सर्वांचं लक्ष. 4 धावा. चला यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस विन होतोय पुढच्या सामन्यांचा. या ठिकाणी संघाची धाव संख्या झालेली एक बाद. पुन्हा अतिरिक्त धाव काढण्याचा या ठिकाणी मला वाटतं प्रयत्न दिसतोय परंतु थांबले. संघाची धाव संख्या झालेली 30. एक बाद 30. तिसरं शतक चालू. या ठिकाणी बिहुरी संघाने टॉस जिंकलेला आहे. त्यांनी आपला पुढचा निर्णय ताबडतोब 5 मिनिटाच्या आत सांगायचा आहे. मयूरजी ब्राईटनेस थोडा कमी करा. सुंदर असा फटका. या ठिकाणी
तिसऱ्या शतकातील 4 चेंडू पूर्ण. जोरदार अपील आणि त्या अपीलला यश येताना दिसतंय. पंचांचा निर्णय आउट. गो टू द बॅक इन द पॅव्हेलन. संघाची धावसंख्या झालेली 2 बाद 30. जिंकण्यासाठी मला वाटते 26 धावांची गरज. 19 बॉल टू विन बाय 26. भैरवनाथ चषक 2026 साठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं पुनश्च एकदा मनापासून आयोजकांच्या संयोजकांच्या वतीनं मनापासून आभार. सुंदर असा फटका. मला वाटतं एकदा पूर्ण. सुंदर असा या ठिकाणी सामना रंगतदार आहे. मयूर सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न पण थोडासा एकदा पूर्ण. संघाची धावसंख्या झालेली 2 बाद 32. चौथं शतक चालू. यानंतरचे फक्त 5 षटकाचे सामने होतील. आयकॉनला एकच ओव्हर टाकता येईल याचे सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची. एक रन 1 धाव संख्या पूर्ण. संघाची धाव संख्या झालेली 2 बाद 33. धीमे गतीने चाललेला संघ. सुंदर असा फटका या ठिकाणी मारत. जेल होतं का बघायचं. मारते सुंदर असा जेल. पंच क्लीन बोल्ड. मयूर गो टू द बॅक इन द पॅव्हेलन. बजाव. आता आपल्या संघासाठी फलंदाजी करण्यासाठी येतो तो समीर राठोड. समीरजी राठोड आपल्या संघासाठी फलंदाजी करण्यासाठी येतोय. 3ऱ्या क्रमांकावरती. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. गोलंदाजी करतोय तो मयूर. त्यांना तोंड देतोय तो राठोड. ओ हो वेगळ्या पद्धतीने खेळलेला चेंडून मला वाटतं क्लीन बॉल. जेलबाद. गो टू द बॅक इन द पॅव्हेलन. राठोड. संघाची धाव संख्या झालेली 3 बाद 33. 4 विकेट झाले ना. 4 बाद 33.
14 बॉल 23, 14 बॉल 23 रनांची आवश्यकता जिंकण्यासाठी धालिवल संघाला. आता सामना या ठिकाणी दिसतोय. जोरदार अपील, डॉट बॉल. अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय तो. 2 विकेट 1 डॉट. सुंदर गोलंदाजी करतोय तो मयूर मासाळ, आयकॉन प्लेयर. सुंदर असा नजारा मयूर मासाळ. सुंदर अशी गोलंदाजी. ओ हो सुंदर निर्धाव चेंडू और समाप्ती. 2 रन आणि 2 विकेट चटकावलेले आहेत मयूर मासाळ यांनी, आयकॉन प्लेयर. सोहम आपल्या संघासाठी 5वं शतक घेऊन येतोय. सोहम, सोहन, नाम में कुछ गलतियां है, थोड़ा सा इधर उधर हो जाता है, समझ के लीजिए. नकुलजी राठोड आपल्या संघासाठी फलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. नकुलजी राठोड. 12-23, 12 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता. बहुत ही जबरदस्त सामना. हा सुंदर असा बडका ठिकाणी मारलेला आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि सुंदर असा थ्रो पुन्हा मैदानात. सुंदर असे क्षेत्ररक्षण. अतिशय अडथळ्याचा सामना ठिकाणी चाललाय. संघाची धावसंख्या झालेली 4 बाद 34. जोरदार काढावं लागेल, पुनरागमन करावं लागेल. जिंकायचं असेल तर मारा 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 फटकेदाज. सुंदर क्षेत्ररक्षण. संघाची धावसंख्या झाली 4 बाद 35. 5वं शतक चालू. हा सुंदर असा फटका, सुंदर असा जेल. राठोड go to the bag in the pavilion. आहा वा वा आहा. थँक्यू डीजे आर्यन. असं कसं डोकं ताड 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 वाजलं पाहिजे अशी गाणी लाव. याला म्हणायचं डीजे. 1 नंबर आर्यन थोपटे. सुंदर असा फटका, सुंदर अशी गोलंदाजी, त्याचबरोबर सुंदर अशी क्षेत्ररक्षण. शान, आन बान आणि शान आपल्या संघासाठी पानाला लावलेले शान. सुंदर असा फटका. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न परंतु थांबले. संघाची धाव संख्या झालेली मला वाटते 36. 7 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता आहे. जोरदार प्रहार करावा लागेल. आणि मला वाटते या ठिकाणी जेलबाद. हॅलो विराज भंडारी. ओव्हर हॅट्रिक जर घेतली तर कृष्णाई हॉटेलचे आचारी भंडारी यांच्याकडून 501 रुपयाचं या ठिकाणी पारितोषिक देण्यात येणार आहे. कृष्णाई हॉटेलचे आचारी यांच्याकडून 500 रुपये. आचार्य भंडारी
6 बॉल आणि 20 रनांची आवश्यकता आहे. बघा जमतंय का, खेळावं लागेल, जेव्हाच रन करावं लागेल. बॉलिंगला आले ते मला वाटते प्रीतम आप्पा, सर्वांचे आप्पा, लाडके आप्पा. आप्पांचा विषय लय हार्ड आहे. आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड आहे. आहा, आप्पांचा नाद नाही करायचा. पहिल्याच मॅच मध्ये 50 हाणल्यात त्या आप्पांनी. आप्पांचा विषय लय हार्ड आहे. सुंदर असा फटका या ठिकाणी, सुंदर असे क्षेत्ररक्षण. शांततेत या ठिकाणी खेळ चालला, अतिशय सुंदर नजारा. सुंदर असा फटका मारला या ठिकाणी. बघायचे काय होतंय ते. मला वाटतंय जेल. प्रीतम आप्पा यांच्या चेंडूवरती अप्रतिम जेल. प्रीतम आप्पा खुश. विराज भंडारी कृष्णा हॉटेलचे आचार्य यांच्या विराज भंडारी कृष्णा हॉटेलचे आचारी यांच्याकडून लागोपाठ 3-6 ला या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद कृष्णा हॉटेल प्रोप्रायटर दत्तात्रय पवार यांचंही मनापासून आभार. वारंवार आपण याकडे बक्षिसाची घोषणा करताय, आम्हाला सार्थ अभिमान आहे. पंचाकडे सर्वांचं लक्ष आहे आणि पंचांचा इशारा 6. संघाची धावसंख्या झालेली 43. 3-13 वाजले की 12. 3-13 3 बॉल आणि 13 धावांची गरज. थर्ड अंपायर, तिसरा डोळा उघडावा. थर्ड अंपायर आणि निर्णय द्यावा. सिद्धेश्वर टीलचे प्रोप्रायटर सन्माननीय आकाशजी बालगुडे यांचे या ठिकाणी सरचे स्वागत. आपल्याला विनंती आहे कॉमेंट्री बॉक्स पाशी यायचंय. आकाशजी बालगुडे, सिद्धेश्वर टील अँड हार्डवेअरचे सप्लायर्स आकाशजी बालगुडे, आपल्याला विनंती आहे कृपया आपण स्टेजवर कॉमेंट्री बॉक्स पाशी यायचंय. फेअर डिलिव्हरी 2-13. 2-13 प्रीतम आप्पा सुंदर अशी गोलंदाजी करतायत. अतिशय वातावरणामध्ये प्रीतम आप्पा आपल्या संघासाठी जीवाचा रान करून गोलंदाजी करतायत. सगळे मदार मला वाटते संघाची प्रीतम आप्पावर. जय गणेश क्रिकेट क्लबने क्षेत्ररक्षणासाठी पुढील सामन्यासाठी तयार राहायचंय. जय गणेश क्रिकेट क्लब वॉरियर्स पिंपरे खुर्द, आपल्याला विनंती आहे आपण पुढच्या सामन्यासाठी क्षेत्रासाठी तयार राहायचंय. बिवडी टीम संघाने फलंदाजी स्वीकारलेली या ठिकाणी निर्णय आलेला आहे. ओ सुंदर असा फटका शेवटच्या चेंडूवरती. मला वाटते सासवडचा संघ या ठिकाणी फायनल मध्ये पोहोचला. मनापासून आभार, अभिनंदन, हार्दिक शुभेच्छा. पुढील वाटचालीस काळ भरवणात चषक 2026 या ठिकाणी संपन्न होत असताना ज्यांनी मनापासून सहकार्य केलं, बक्षीस रुपये आशीर्वाद दिले,